एक माणूस कारमध्ये बसताना 3 गुंड येतात आणि त्या माणसाला गोळ्या मारतात. बाजूला येणारी टॅक्सी थांबवतात आणि शांतपणे टॅक्सी घेऊन निघून जातात. ही कोणत्या पिक्चरची स्टोरी नाही, तर बॉलिवूड मधल्या एका माणसाची. आज बॉलिवूड म्हणलं की पहिलं आठवतो तो म्हणजे चमकणारा ग्लॅमर. पण या चमकणारा ग्लॅमर मागे तितकंच काळं आणि बोचणारं सत्य. आज असंच एक सत्य बघूया. एका ज्यूस विक्रेत्याचा मुलगा पुढे जाऊन बॉलिवूड मधील सगळ्यात मोठी म्युझिक कंपनी बनवतो आणि अनेकांना नाव सुद्धा मिळवून देतो. आणि त्यानेच उभा केलेला त्याचाच एक माणूस त्याचा खून करतो आणि आज त्या माणसाला शिक्षाही होऊ शकलेली नाही. गुलशन दुआ म्हणजे टी सिरीजचे मालक गुलशन कुमार. बघूया यांच्या हत्येची कहाणी. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही बघताय प्राईम संवाद. गुलशन कुमार यांच्या वडिलांचं ज्यूसचं एक छोटंसं दुकान होतं. लहानपणापासूनच गुलशन हे सुद्धा त्या दुकानावरती बसत. हळूहळू त्यांच्या वडिलांनी मोठं दुकान घेतलं आणि ज्यूस सोबतच गाण्याच्या सीडीज, कॅसेट सुद्धा विकायला सुरू केले. हळूहळू गुलशन यांना सीडी, कॅसेटचं आकर्षण झालं आणि सीडी निर्माण करण्याच्या व्यवसायात त्यांनी पाऊल टाकलं. मार्केटमध्ये म्युझिक कॅसेट जर 30 ला मिळत असेल तर गुलशन यांनी ती 10 रुपये या किमतीत विकायला सुरू केली. अत्यंत स्वस्त कॅसेट विकण्यामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. सुरुवातीला त्यांनी धार्मिक गाणे बनवले, भजन बनवले, यातून त्यांनी सुरुवात केली आणि पुढे जाऊन त्यांनी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली. अनुराधा पौडवाल, कुमार सानू, सोनू निगम, म्युझिक डिरेक्टर नदीम शर्मन ही 3 नावे आहेत ज्यांना गुलशन कुमार यांनी संधी दिली. गुलशन कुमार हे कटाक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी दिली. 90च्या दशकात टी सिरीजने एकूण बॉलिवूड म्युझिक कंपनीपैकी 65% विश्व व्यापलं होतं. मग उरलेल्या 35% टेप्स, सारेगम सारख्या कंपनी उभ्या होत्या. टी सिरीज ही कंपनी एकूण 350 कोटी रुपये इतकी झाली होती. गुलशन कुमार साहजिक यशाच्या सर्वात उंच शिखरावरती होते. टी सिरीजने अनेक हिट गाणी तयार केली. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त हिट ठरलेला मूवी म्हणजे आशिक. आशिकी मधली गाणी आजही सदाबहार आहेत. एक सनम चाहिए आशिकी के लिए म्हणत 90च्या दशकात प्रेमाचा बहार फुलला होता. बसमध्ये, चहाच्या टपरीवर, सलून मध्ये सगळीकडे हीच गाणी वाजायची. या हिट ठरलेल्या आशिकी मूवीचे म्युझिक डिरेक्टर होते नदीम आणि श्रवण. यांनी अनेक हिट गाणी दिली आहेत. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है ही गाणी म्हणून तरुण पोरांच्या एकतर्फी प्रेमाला वाटच मोकळी करून दिली. असली सगळी हिट गाणी नदीम श्रवणचीच होती. आता तुम्हाला अंदाज आला असेल नदीम श्रवण हे नाव खूप मोठे आहे याचं. आणि यांना संधी देणारे होते गुलशन कुमार. नदीम हे उत्तम म्युझिक डिरेक्टर होते, पण ते स्वतः गाणं चांगलं गात नसत असं गुलशन कुमार यांना वाटत होतं. तरीही त्यांनी स्वतःचा एक अल्बम काढला, हाय जिंदगी नावाने. या अल्बमला काही म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. म्हणून नदीम यांनी गुलशन कुमार यांना विनंती केली अल्बम प्रमोट करण्याची. गुलशन कुमार यांनी प्रयत्नही केला, पण हवं तसं यश मिळत नव्हतं. म्हणून गुलशन कुमार यांनी तो प्रयत्न थांबवला. म्हणून नदीम यांना गुलशन कुमारांचा प्रचंड राग आला. नवीन लोकांना संधी देण्यासाठी म्हणून गुलशन यांनी नवीन म्युझिक डिरेक्टर्सला संधी दिली. नदीम यांना परत त्याचाही राग आला आणि नदीम यांचे अंडरवर्ल्ड मध्ये अबू सालेम व अनीस इब्राहिम यांच्याशी चांगले संबंध होते. अनीस इब्राहिम म्हणजे दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ. नदीम यांनी अबू सालेमला सांगून गुलशन कुमाराला धमकवायला सांगितले. याआधीच अबू सालेम कडून एक्स्टॉर्शन मनीसाठी गुलशन कुमार यांना फोन आला होता आणि एक ठराविक अमाऊंट सुद्धा देण्यात आली होती. पण पुन्हा फोन आला आणि पैशांची मागणी झाली, तेव्हा गुलशन कुमार यांनी त्याला विरोध केला. यावेळेस जो फोन आला त्यात पैशाच्या मागणीसोबतच नदीम यांचा हाय जिंदगी अल्बम प्रमोट करण्याच्या बाबतीत सुद्धा बोलणं झालं. पहिली धमकी आली होती 5 ऑगस्टला. अजून 3 दिवसानंतर त्यांना पुन्हा धमकी आली म्हणजे 8 ऑगस्टला. आणि तू पैसेही पाठवत नाहीस, पोलिसात तक्रारही करत नाहीस, म्हणजे तू आम्हाला हलक्यात घेतोय, हे तुझ्या जीवावर बेतेल अशी त्यांना धमकी मिळाली. यावर काय करायचं याचा विचार सुरूच होता. गुलशन कुमार यांनी पोलिसात जाणं टाळलं, कारण ते अंडरवर्ल्डशी सरळ वाकड्यात जाण्यासारखं होतं. गुलशन कुमार हे प्रचंड धार्मिक होते. टी सिरीज मधील टीचा अर्थ सुद्धा त्रिशूलच. गुलशन कुमार जेव्हा मुंबईमध्ये असत तेव्हा रोज सकाळ संध्याकाळ ते मुंबईमधील अंधेरी येथील जितेश्वर महादेव मंदिरामध्ये जातात. अबू सालेमने नेमका याच गोष्टीचा फायदा घेतला. त्याने गुलशन कुमारांवरती रोज नजर ठेवायला सुरू केली. या सगळ्याची प्लॅनिंग दुबईच्या एका हॉटेलमध्ये नदीम आणि अबू सालेम मध्ये झाली. अबू सालेमने यासाठी 25 लाखांचं टोकन घेतलं आणि 12 ऑगस्ट ही तारीख ठरवली. म्युझिक इंडस्ट्री मधल्या सगळ्यात मोठ्या स्टारला मारून अबू सालेमचं नाव सुद्धा खूप मोठं होणार होतं. म्हणून त्याच्यासाठी हा फायद्याचा सौदा ठरणार होता. दिवस उजाडला 12 ऑगस्ट. सकाळी 10:30ची वेळ होती. गुलशन कुमार मंदिरात पूजा करायला निघाले. मंदिराच्या समोरच एक सलून होतं. तिथे आधीच अब्दुल रौफ, दाऊद रशीद आणि अनिल शर्मा हे शूटर गुलशन कुमार यांची वाटच बघत बसले होते. 15 मिनिटांनंतर गुलशन कुमार पूजा करून मंदिराच्या बाहेर आले. पूजेची थाळी त्यांनी ड्रायव्हरला दिली आणि गाडीकडे जाणार तेवढ्यातच त्यांच्या मागून अब्दुल रऊफ आला.
डोक्यावरती बंदूक ताणत खूप झाली पूजा, आता राहिलेली पूजा वर जाऊन कर असं म्हणत त्याने एक गोळी झाडली. ती गोळी गुलशन कुमारांच्या डोक्याला घासून दिली आणि ते तिथेच कोसळले. अब्दुलने त्यांच्या पाठीवर अजून 3 गोळ्या झाडल्या. त्यांचा ड्रायव्हर मदतीला येताच अब्दुलने त्याला सुद्धा गोळी मारली. मग दाऊद आणि अनिल सुद्धा येऊन गुलशन कुमार यांना 12 गोळ्या मारतात. गुलशन कुमार यांनीच नव्याने उभारलेल्या मंदिरासमोर त्यांचा जीव जातो आणि एक टॅक्सीवाल्याला थांबवून त्याची टॅक्सी घेऊन हे तिघे सुद्धा तिथून फरार होतात. पुढे या सगळ्या मागे असणारा अबू सालेम याला पोर्तुगालमधून भारतात आणलं जातं. पण पोर्तुगालमध्ये झालेल्या करारामुळे त्याच्यावरती कुठलीही केस लागू होत नाही, त्यामुळे त्याला याची शिक्षाही होत नाही आणि नदीम हा युकेला पळून जातो. पुढे या सगळ्या टिप्स कंपनीचे मालक तुपाणी यांचं सुद्धा नाव समोर येतं. एकूण 19 लोकांना पोलीस ताब्यात घेतात. असं म्हणतात तेव्हाचे महाराष्ट्राचे डीजीपी राकेश मारिया यांना आधीच या गोष्टीची माहिती लागली होती, तरीही त्यांनी कुठलीच ऍक्शन या बाबतीत घेतली नाही. मग पोलीस सुद्धा अंडरवर्ल्डला घाबरतात का, असाही एक प्रश्न मनात येतो. जेव्हा देशातले दिग्गज लोकच सुरक्षित नाही तेव्हा सामान्य जनतेचं काय? असो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.